तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मार्केट जे आहे ते आपलं मार्केट का पडत आहे, त्याच्यामागं कोणकोणते कारणं आहेत, मार्केटमध्ये अजून मोमेंटम डाऊन साईडला येऊ शकते का, मार्केट रिव्हर्सल होणार, तर सगळ्या गोष्टीचे आपण आन्सर याच्यामध्ये बघणार आहे. स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. जर का तुम्हाला कुठं पण पॉईंट्स चांगले वाटले देन तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट करू शकता, जेणेकरून येणाऱ्या डेजमध्ये जर का असे काही कंडिशन्स आली देन तुम्हाला त्याचे उपयोग होऊ शकतो. आणि जर का व्हिडिओ जर का तुम्हाला कुठं पण आवडला देन डेफिनेटली ॲप्रिशिएट करू शकता, लाईक्स करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट असते लाईक करणं. देन चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा व्ह्यू आपण जे मार्केट आपलं लास्ट काही दिवसापासून मोमेंटम डाऊन साईडला द्यायला आहे, त्याचं वन ऑफ द रिझन आहेत की आपल्या मार्केटमधून FIs बाहेर पडत आहेत. तर FIs जनरली का बाहेर पडत आहेत, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स आहेत. तर असं कोण कोण म्हणत आहे की याच्यामध्ये डिसेंबर एंड आला त्याच्यामुळे FIs प्रॉफिट बुकिंग करायला लागले आहेत. ओके, तर ते रिझन एवढं व्हॅलिड नाही राहू शकत, बिकॉज जर का तुम्ही हिस्टॉरिकल डेटा जर का बघितला निफ्टीचा, तर डिसेंबरमध्ये जास्त टाईम मार्केट अप गेला आहे. त्यामुळे हे वन ऑफ द मेजर रिझन नाही आहे असं मला वाटतं आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत. जर का तुम्ही इथून बघितला तर 13 तारीख जर का आपण सोडली ह्याच्यामध्ये 13 तारीख, देन 12 तारीखपासून 16 तारीख, त्यानंतर 17, 18, 19, 20 कंटिन्युअस सेलिंग प्रेशर, कंटिन्युअस सेलिंग FIs बाहेर पडतात. आणि DIs पण ह्याच्यामध्ये काय करत की DIs बाईंग करायला आहेत, पण DIsची पण तेवढ्या प्रमाणात बाईंग त्याच्यामध्ये झाली नाही. तर ह्याच्यामध्ये मेजर रिझन असं सांगितलं जातं आहे की सप्टेंबरमध्ये SIP खूप कमी झाल्या, ऑक्टोबरमध्ये SIP खूप कमी झाल्या. तर ते वन ऑफ द रिझन त्याच्यामागं सांगितलं जातं आहे की DIs त्याच्यामध्ये बाईंग करायला थोडेसे कमी पडत आहेत. ओके, तर त्याच्यानंतर आपण जर का ग्लोबल सिनारिओ जर का बघायला गेलो, ग्लोबल मार्केट बघायला गेलो, तर डावजोन म्हणजे जो अमेरिकेचा इंडेक्स आहे, तर त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं झालं आहे 46 इयर्स नंतरनं पहिल्यांदाच झालं आहे की कंटिन्युअसली लाल कॅन्डल म्हणजे कंटिन्युअसली रेड क्लोजिंग मार्केटनं दिलं आहे, डावजोन्सने दिलं आहे. ऑलमोस्ट 9 ते 10 दिवस त्यांचं कंटिन्युअसली दररोज मार्केट लालमध्ये क्लोज व्हायचं, असे 9 ते 10 दिवस झाले. हे हिस्टॉरिकल फर्स्ट अटेम्प्ट असा झाला आहे की ज्यामध्ये डावजोन जे आहे हे कंटिन्यू रेडमध्ये गेला असावा. पण ते ऑल टाईम हायला, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आला. त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण पण आहेत. ओके, तर जर का आपण ओव्हरऑल जर का ह्याच्यामध्ये बघायला गेलो, ह्याच्यामध्ये मेन जो तिथं आपल्याला मेन पॅनिक यायला लागला आहे, मेन त्याच्यामध्ये फॅक्टर आहे, की फॅक्टर आहे ज्यामुळे FIs असतील, DIs असतील जास्त ॲक्टिवली काम करत नाही आहे. त्याचं वन ऑफ द रिझन आहे ट्रम्प. ओके, तर ट्रम्प आता सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेमध्ये ते नवीन प्रेसिडेंट आता होतील, जानेवारीनंतरनं झालेत ॲक्च्युली, बट ते ऑन ड्युटी जानेवारीपासून येतील, 15-16 तारखेपासून ते कामावरती येतील. बट त्याच्या आधी जर का तुम्ही बघायला गेलं त्याच्यामध्ये ते ॲग्रेसिव्ह डिसिजन घेत चाललेत, म्हणजे ते असं ट्वेट करत चाललेत. आता हे येस ऑर नोचं गोष्ट आहे, ते करतील न करतील त्यांचा प्रश्न आहे. बट जनरली न्यूज तर अशा यायल्यात आणि त्या न्यूजच्या बेसवरती मार्केट त्याच्यामध्ये अँटिसिपेट करायला स्टार्ट झालं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर त्यांनी पहिल्यांदा आपण ह्याच्या मागचा पण व्हिडिओ केला होता, सगळ्यात आधी तर त्यांनी त्याच्यामध्ये चायना असेल, मॅक्सिको असतील किंवा आय थिंक त्याच्यामध्ये कॅनडा असेल. ओके, तर ह्यांच्यावर त्यांनी बोलले होते 35% टॅरिफ लावणार. चायनावरती तर त्यांचा जास्तच राग आला, त्याच्यामुळे त्यांनी बोलले की आम्ही त्याच्यावरती जास्त टॅरिफ लावणार. तर हे असला प्रकार त्यामध्ये झाला. आता त्यांनी इंडियाला पण मध्ये धरलं आहे, बिकॉज त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया पण त्याच्यामध्ये जास्त टॅरिफ म्हणजे इंडिया अमेरिकेकडनं जास्त टॅरिफ घेतं, तर आम्ही पण त्यांच्याकडनं जशा तसे प्रमाणात जास्त टॅरिफ घेऊ शकतो. तर तो मेजर कन्सर्न इंडियासाठी पण राहू शकतो, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी असतील जे की इंडियातून अमेरिकेमध्ये जाते, त्यांचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे ट्रेड आहे ह्याच्यावरती खूप परिणाम होऊ शकतो. तर इंडियन गव्हर्नमेंट पण त्याच्यावरती चांगला विचार करू शकते असं मला वाटतं आहे. आता ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर हे जे ब्रिक्समध्ये झालं होतं, ब्रिक्समध्ये त्यांनी बोलले होते की जर का नवीन करन्सी जर का तुम्ही काढायला गेला देन आम्ही पण त्याच्यावरती टॅरिफ लावणार, हे करणार ते करणार. तर तसं काही ॲक्च्युली नंतरनं रिप्लाय तसा दिला की अजून तर तसं काही नाही आहे म्हणून. बट ह्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प परत काय बोलत चाललेत की डोनाल्ड ट्रम्प त्याचा परत बोलत चाललेत की ह्यांनी अल्टिमेटम दिला आहे कुणाला, युरोपियन युनियनला. ओके, युरोपियन युनियन जे आहे ज्यामध्ये आपण नाही आहे, युरोपियन युनियन, तर त्यांनी अल्टिमेटम दिला आहे की काय बोलले की जर का तुम्ही आमच्याकडनं ऑइल आणि गॅस, आमचा इन द सेन्स यूएसकडनं ऑइल आणि गॅस जर का तुम्ही आमच्याकडनं परचेस नाही केला, यूएसकडून परचेस नाही केला, तर आम्ही परत तुम्हाला टॅरिफ लावणार. ओके, त्यांना काय भेटते टॅरिफ. ओके, ओन्ली टॅरिफवरतीच अडकलेत. तर टॅरिफ लावणार ह्या शब्दामुळं त्याच्यामध्ये थोडेसे असं वाटतं की USच त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिकल जाऊ शकते, बिकॉज सगळ्यांकडनं टॅरिफ जर का त्यांनी लावले बघीन इन्फ्लेशन वाढणार, रेट कट होणार. ओके, ते बऱ्याच गोष्टी आहेत, रेट कटवरती पण येणार, ते एक वन ऑफ द रिझन आहे. त्यानंतर जर का तुम्ही बघायला घेतला तर डॉलर इंडेक्स जो आहे तो डॉलर इंडेक्स ऑलमोस्ट वाढला. हा कधी पण ज्यावेळी वाढणार हे डेंजर असते कुणासाठी,
एशियन मार्केट म्हणजे एशियन इमर्जिंग मार्केटसाठी हे डेंजर असतं, इंडियामध्ये पण डेंजर राहतं. आणि त्यानंतरनं हे बॉन्ड यील्ड जे वाढलं आहे, ओके, बॉन्ड यील्ड ह्याच्यामध्ये चांगलं झाला, जवळपास 5%च्या आसपास बॉन्ड यील्ड. आता ह्याचं समजून घ्या मिनिंग, की एफ आयज काय करल्यात की 15 जानेवारी किंवा 16 जानेवारीपासून ज्यावेळी ट्रम्प ऑन मोड येणार, त्यांचं जे राईट डिसिजन असतील त्याच्यामध्ये ते डिसिजन घेतील, कोणत्या सेक्टरला त्यांनी इग्नोर करतायत, कोणत्या सेक्टरला त्यांनी वेटेज जास्त देत असतात, तर त्याच्याप्रमाणे एफ आयज परत त्यांचा जो पैसा आहे तिथं लावायचा दृष्टिकोन असू शकतो असं मला वाटतं आहे. आणि जर का आत्ता बघायला गेलो तर आत्ता काय आहे, कंडिशन थोडीशी येस नोमध्ये आहे, म्हणजे ते कोणत्या सेक्टरला प्राधान्य द्यायला किंवा ते कोणत्या सेक्टरवरती चांगल्या गोष्टी बोलणार आहेत हे अजून कुणाला माहीत नाही आहे. तर बिफोर इव्हेंट एफ आयच त्यांना असं वाटतं असेल की आत्ता आपण कॅश रेडी ठेवूया, जेणेकरून जसं आपल्याला न्यूज भेटेल त्याप्रमाणे त्यांनी ते लोक एफ आयज त्याच्यामध्ये पैसे लावायला स्टार्ट करतील. ओके, तर ते वन ऑफ द रिझन आहे. त्याच्यानंतर जर का आपल्या मार्केटमधून जे पैसा निघाला त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे कारण आहेत. त्यामध्ये असं पण एक असू शकतं की ज्यामध्ये जो इंडियाचा जो चार्जेस आहेत, ओके, तर टॅरिफ तर ते लावतो बोलले होते, कारण की इंडिया जर का चार्जेस वाढवला तर ट्रम्प त्याचं पण हे लावणार. आणि रुपीज काय व्हायला वीक व्हायला, तर रुपीज का वीक व्हायला त्याचं कारण काय आहे की ट्रेड ह्याच्यामध्ये जे होत आहेत, ओके, ट्रेड डिफिसिएट, ओके, ही काय झालं पूर्ण कमी आले. म्हणजेच काय असतं ट्रेड डिफिसिएटचा अर्थ काय की इम्पोर्ट वाढला, ओके, 27% आणि एक्सपोर्ट घटला, ओके, एक्सपोर्ट घटला म्हणजे आपण बाहेर एक्सपोर्ट कमी केला आणि बाहेरनं आपण जास्त आयात केलं, त्याच्यामुळे ते काय झाला ट्रेड डिफ्रिसिएट झाला, ओके. त्याच्यामुळं आपला जो रुपीज आहे हा कमी झाला, डॉलर वाढला, तर हे थोडंसं निगेटिव्ह होतं. GDP आपला कमी आला, एक्सपेक्टेशनपेक्षा GDP खूप कमी आला, तर त्याचं एक वन ऑफ द रिझन आहे की हे बरेच गोष्टीमुळं एफ आयज इंडियन मार्केटमधून थोडंसं त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायला स्टार्ट केलं असावं असं मला स्पेसिफिक वाटतं. बट जास्त प्रमाणात जर का आपण बघायला गेलो तर हे होणार बिकॉज इज अ पार्ट ऑफ गेम. बट ह्याच्यामध्ये असं नाही होणार की मार्केट आता क्रॅश होणार, मार्केट संपणार, असं नाही. तुम्ही जर का लॉकडाऊन सिनारिओ जर का बघितला 2020, तर त्यावेळी पण एक चांगली अपॉर्च्युनिटी होती की तिथं सगळेजण सेलअप करत होते आणि तिथून मार्केट परत ऑल टाईम हायला गेलं होतं. म्हणजे काय, इज अ पार्ट ऑफ गेम. मार्केट अप राहील, डाऊन राहील, आपल्याला फक्त बघायचं आहे ज्याच्यामध्ये आपण प्लॅन करू शकतो, ओके. तर सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये प्लॅन करू शकतो. आणि मार्केट पडायचं वन ऑफ द मेजर रिझन असं होतं की रेट कट केला. कोण कट केला, ओके, फेड. जसं आपल्या इथं RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तसं US फेड आहे. तर ते फेड पॉवेल साहेबांनी काय केले, तर पॉवेल साहेबांनी पहिल्यांदा स्टार्टिंगला तर चांगलं बोलले, दरवी तसंच बोलतात, ते चांगलं स्टार्टिंगला बोलतात, नंतर लास्टला बरोबर बॉम्ब टाकतात. तर स्टार्टिंगला चांगलं काय बोलले की आम्ही रेट कट केला, 25 बेसिस पॉईंटचा रेट कट त्याच्यामध्ये केला, चांगली गोष्ट आहे, आवडलं. बट जाता त्यांनी असं बोलले की 2024 आम्ही 4 रेट कट केलो सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्यांनी आधी सांगितलं होतं 2023ला. आता आम्ही 4 रेट पुढच्या वर्षी करणार नाही आहे, 2025ला आम्ही 4 रेट कट करणार नाही आहे, आम्ही फक्त 2 रेट कट करणार, कारण की इन्फ्लेशन वाढालं आहे, ओके. म्हणजे हिथंच खरा गेम होता. मार्केट ऑलवेज लक्षात ठेवा, मार्केट पहिल्यांदा प्रेडिक्ट करते येणाऱ्या डेजमध्ये काय होणार, हे पहिल्यांदा मार्केट प्रेडिक्ट करत असते. आणि हिथंच त्यांनी पूर्ण जे बिग प्लेयर्स होते त्यांनी आयडेंटिफाय केले की येणाऱ्या इयरमध्ये फक्त 2 रेट कट होणार आहेत, म्हणजे परत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर इन्फ्लेशन कंट्रोल करायसाठी त्यांना रेट कट कमी करायला लागले, म्हणजे बळीचं प्रकार प्रचित झालं. तर ह्या कारणामुळं US मार्केटमध्ये व्हर्टिकल फॉल बघायला भेटला, त्याचा इम्पॅक्ट तिकडं फॉल भेटला, त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटला पण झाला. तर ह्याच्यामध्ये काय झालं, परत एकदा सगळं तुम्ही ऐकला, तर रेट कट हे झाला, हे चांगली गोष्ट होती. बट म्हणजे येणाऱ्या इयरमध्ये फक्त 2च रेट कट होणार आहेत, त्या एक्सपेक्टेशनवरती US मार्केट फॉल झाला, FI त्यातून कल्टी मारले, आपल्या मार्केटमधून पण ते कल्टी मारलं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, इंडियाचा GDP डेटा थोडासा कमी आला, त्यानंतरनं रुपी पडला, ओके, लोवेस्ट आला, ओके, ऑल टाईम लोला आला, नाही हायला नाही, लोला आला. त्यानंतरनं त्याच्यामध्ये ट्रेड डिफ्रिसिएटचा जो डेटा आहे तो वाढला ह्याच्यामध्ये, म्हणजे इम्पोर्ट वाढलं, एक्सपोर्ट कमी झाले, ओके. तर ही त्याच्यामध्ये आपल्याला कारणं बघायला भेटली. त्यानंतर टेरिफ लावतो हे जे आश्वासन जे आहेत, हे ट्रम्प जोपर्यंत ॲक्च्युली ऑन मोडला जोपर्यंत तो येणार नाही आहे, त्याच्यामध्ये ते जे डिसिजन तोपर्यंत घेणार नाही आहे, तोपर्यंत आपलं मार्केट थोडंसं अनस्टेबल वाटू शकते. जर का आपण चार्टवरती जर का आलो टेक्निकल जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर जर का तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये विकली टाईम फ्रेम ऑब्झर्व केला, किंवा ह्याच्यामध्ये मी थोडंसं डेलीला येतो, ओके, विकल्यानंतर बघूया.
डेलीला जर का बघितलं ह्याच्यामध्ये तर क्लिअर कट आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न टॉपला बनला होता आणि हे रिव्हर्सल पॅटर्न आहे, डेंजर पॅटर्न आहे. ज्यावेळी पण टॉपला बनतो कार्यक्रम होतो याचा. तर इथं त्यांनी नेकलाईन ब्रेक केला, त्यानंतरनं ऑलमोस्ट इथंपर्यंत फॉल आला होता आणि त्यानंतरनं इथून एक आपल्याला रिव्हर्सल बाउन्स बघायला भेटला. त्यानंतरनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रिझल्ट आला, BJPमध्ये वन साईड जिंकलं, त्यानंतर गॅप अप देणं हे नखरे परत चालू झाले. बट ह्याच्यामध्ये सेल ऑन राईजचं मार्केट स्टार्ट झालं होतं ज्यावेळी हे डाऊनला आलं होतं. त्याचवेळी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोललो होतो यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये की सेल ऑन राईजचं मार्केट आहे हे टॉपला आला आणि बरोबर ह्याचं जे नेकलाईन आहे ओके, इथून परत ह्याच्यामध्ये ज्यावेळी डबल टॉप बनला, तुम्ही एम बोलू शकता, इथून परत एक फॉल आपल्याला बघायला भेटला आहे. आता येणाऱ्या अपकमिंग डेजमध्ये याच्यामध्ये काय होऊ शकतं आहे आणि कोणतं वरीचं कारण आहे, तर ते वरीचं जे फर्स्ट कारण आहे याच्यामध्ये जर का तुम्ही विकली चार्ट बघायला गेला तरी खूप डेंजरमध्ये गेला. बिकॉज इथून जर का बघायला गेला तर हिचं एक असं आपल्याला राऊंड शेप दिसतं, त्याला बोलतो आपण राऊंडिंग टॉप. त्यानंतर बारका एक राऊंडिंग टॉप बनला, म्हणजे जसं काही असं काहीतरी पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्नचं काय नाव आहे तुम्ही कमेंट करू शकता. देन हिचं जर का नेकलाईन जर का ब्रेक झाला आणि डाऊन झाला, देन ह्याच्यामध्ये हे जेवढं टार्गेट आहे ना हे एवढं असं खाली कंटिन्यू येऊ शकतं ॲज पर टेक्निकली. तो सो त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला थोडंसं पॅनिक बघायला भेटेल इफ एनी रिझन मार्केट 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे ह्याला जर का ब्रेकडाऊन दाखवला विकली टाईम फ्रेमला आणि सस्टेन राहिला, देन मग हे पुढचे 2 स्टॉप ह्याच्यासाठी मोकळे झाले, जे की ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलं प्रिवियस डिमांड एरिया 22,500च्या आसपास आणि नंतर ना 21,500च्या आसपास, तर हे 2 एरिया त्यासाठी खुले झाले. ओके, तर हे येणार नाही येणार देव करो हे व्हायला नको, बट ॲज पर प्रिपरेशन जेव्हा आपलं प्रिपरेशन राहिलं पाहिजे की जर का हे तुटलं तर कुठं मार्केट येऊ शकते, म्हणजे त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी कॅच करता येईल. बिकॉज ज्यावेळी पण मार्केट डिमांड एरियाला येतं एव्हरी बॉटमला मार्केट येतं, जसं की इथून मार्केट फॉल झालं. ओके, इथून मार्केट फॉल झालं, सगळ्यांना वाटलं मार्केट पडणार म्हणजे खराब असं नाही. तिथं डिमांड एरियाच्या आसपास मार्केट युटर्न मारला, इथं परत तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळाली. स्विंग ट्रेडर जर का तुम्ही असाल तर त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी भेटते. आणि जर का तुम्हाला स्विंग ट्रेडिंग फ्री ऑफ कॉस्ट शिकायचं असेल तर जस्ट डिमेट अकाउंट ओपन करा. आमच्या थ्रू जर का तुम्ही डिमेट अकाउंट ओपन केला त्यामध्ये बाकीच्या पण फॅसिलिटी तुम्हाला मिळून जातील, जसं की फ्री लर्निंग असेल, त्यानंतर थोडेसे अजून बेनिफिट्स आहेत जे की अपकमिंग डेजमध्ये तुम्हाला भेटतील. जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल देन व्हॉट्सअप करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तिथून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. इथून मार्केट बरोबर बाउन्स मारला, अगेन डाऊन आला. आता सपोज आता असं एक्सपेक्टेशन कमी आहे की डायरेक्टली तुटलं, असं नाही की उद्या त्याला पडणार असं नाही, तर त्याच्यामध्ये थोडंसं जर का आपल्याला जर का याच्यामध्ये बघायला गेलो इथं जर का थोडंसं हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर जर का ब्रेकडाऊन आला देन थोडंसं पॅनिकमध्ये जाऊ शकतं आहे आणि विकलीचा क्लोजिंग ह्याच्या खाली आला देन परत प्लॅनिकमध्ये जाऊ शकते. जर का अपॉर्च्युनिटी सपोज जर का ज्यांनी सेलर असतील, शॉर्ट सेलर असतील, जर का त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, इफ एनी रिझन मार्केटमधून बाउन्स बॅक मारला अपर साईडला, देन हे एक वन ऑफ द सेलिंग एरिया राहील त्याच्यासाठी. आणि सेकंड थिंग इथं गॅप पेंडिंग आहे आणि इथं एक त्याच्यासाठी एकदम स्ट्रॉंग सेलिंग एरिया राहील जो की 24,000 जो की सायकोलॉजिकल नंबरच्या आसपास येतो आहे. ओके, तिथून एक प्लस मायनस 100-200 पॉईंट. ओके, तर हे त्यासाठी डेंजर एरिया आहे. आणि सेकंड थिंग जर का तुम्हाला याच्यामध्ये बघायला गेला देन हे आहे 200 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. तर हे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजला इथं बरोबर सपोर्ट घेतला होता, जो की हिचा इलेक्शनचा रिझल्ट होता 4 जून 2024. नंतर हिथं ऑलमोस्ट त्यानं हॉल्ट केला, त्यानंतर हिथं ते फर्स्ट टाईम ब्रेक पण झालं होतं, बट फेक ब्रेकडाऊन झाला, रिव्हर्स गेला. आता सेकंड टाईम ब्रेक झाले, जर का ही जर का सस्टेन झाला सेकंड टाईम तर इथून परत हा पॅनिक येऊ शकतो. म्हणजे मेजर वेगवेगळे रिझन्स आहेत. एक टेक्निकल त्याच्यामध्ये एक पॅटर्न तयार झाला, त्यानंतर एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजप्रमाणे पण जर का ब्रेकडाऊन आला देन चान्सेस खूप आहेत की ते डाऊन जाऊ शकते. जसं की इथं जर का आपण बघायला गेलो तर हे फर्स्ट अटेम्प्ट होता, हे सेकंडला तुटला, त्यानंतर ह्याच्यामध्ये फॉल बघायला भेटला. इथं पण जर का तुम्ही बघायला गेला लास्ट ह्याच्यामध्ये तर इथं फर्स्ट टेस्ट केला, सेकंड अटेम्प्ट हा फॉल झाला. ओके, म्हणजे सेकंड अटेम्प्ट हे फॉल करायचे चान्सेस खूप जास्त आहेत. जर का तसं झाला देन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, जर का याच्यामध्ये व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला आवडली असेल देन डेफिनेटली लाईक्स करू शकता.